नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन तुमच्या समोर या व्हिडिओमध्ये आलेलो आहे. मी आहे तुमचे मित्र विश्वदीप. आणि मित्रांनो, आज मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे उमरेड हायवे. हा आहे उमरेड हायवे. इकडून हा जो येणारा जो रस्ता आहे मी तुम्हाला दाखवतो बॅक. इकडून हा जो येणारा रस्ता हा नागपूरवरून विरगावरून हा उमरेड हायवे आणि हा आहे जबलपूर हायवे. मित्रांनो, तुम्ही हायवेची हालत एवढी खराब झालेली आहे हे पाहू शकता. या ठिकाणी या हायवेला गड्डे पडलेले आहे आणि रस्ता एवढा खराब झालेला आहे, रस्त्याला इतके भोकं पडलेले आहे. काही प्रशासनाचं काही या ठिकाणी लक्ष नाही. रस्त्याला इथं खड्डे पडलेले आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी येणारी जे गाड्या आहे, 4 व्हीलर आहे, ट्रक आहे, 4 चाकी वाहने आहेत, 2 चाकी वाहने आहेत, या ठिकाणी ॲक्सिडेंट होत असतात. तरी पण या ठिकाणी प्रशासनाचं काही लक्ष नाही. केवळ आणि केवळ भ्रष्टाचार या ठिकाणी प्रशासनाचा. बघा मित्रांनो, तो ट्रक येत आहे आणि त्या ट्रकला यायला या ठिकाणी किती प्रॉब्लेम होत आहे. अशामुळे ॲक्सिडेंट होतात. आणि बघा मित्रांनो, इतका त्रास या ठिकाणी येणाऱ्या वाहनांना होताना एवढे मोठे या ठिकाणी खड्डे पडलेले आहे. पहा गडकरी साहेबाचं नाव घेतलेलं आहे. आणि म्हणून आणि नागपूर शहर म्हटलं तर नागपूर शहर म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, नितीनजी गडकरी साहेब यांची शहर असलेले हे जे नागपूर आहे, नागपूर शहराची अशी निंदनीय अवस्था, हे अशी अवस्था, हा रस्त्यावर पडलेले आहेत खड्डे. आणि म्हणून मित्रांनो, जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत हे पोहोचले पाहिजे. आणि माननीय फडणवीस साहेब, हे बघा, हे असे आहे नागपूरच्या रस्त्याची हालत. नागपूरच्या ज्या रस्त्याने गेलं त्या रस्ते असेच उखडी पडलेले आहेत. मोदी म्हणते की स्पेस टेक्नॉलॉजी पद्धतीचा वापर केलेला आहे. हे खड्डे का, हे भोकं का, स्पेस बघायसाठी इथं आहेत का? मला हे विचारायचं आहे. या ठिकाणी ह्या गाड्या येऊन राहिल्या आणि हे एवढे मोठे असे खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी कशाचे तुम्ही हे करता? काय काम करता तुम्ही? काय पुरा भ्रष्टाचार करून ठेवला, महाराष्ट्राला पूर्ण नासवून ठेवलं तुम्ही, देशाला पुरा बर्बाद करून ठेवलं तुम्ही. या ठिकाणी तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तुम्हाला हा रस्त्याची अशी दैनंदिन अवस्था. हे 4 व्हीलर येते या ठिकाणी गड्ड्या करून, या ठिकाणी 4 व्हीलर यायला या ठिकाणी अडचण होत आहे. हे बघा या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात. हे बघा, हे गाडी येते, ॲम्ब्युलन्स येते, ॲम्ब्युलन्स यायला या ठिकाणी तकलीफ आहे. या ठिकाणी रस्ते फुटलेले आहे, गाडी व्यवस्थित येऊ शकत नाही, ॲक्सिडेंट होत असतात. तर म्हणून फडणवीस साहेब, भ्रष्टाचार बंद करा, देशाला बर्बाद होऊ देऊ नका. आणि हे रस्त्याची अशी निंदनीय हालत आहे. हे रस्त्याची अशी हालत लवकरात लवकर बरी झाली पाहिजे. धन्यवाद.